ANN न्यूज नेटवर्क प्रादेशिक बातमीपत्र दिनांक 15 जून 2025. नमस्कार, आपण ऐकत आहात आजच्या ठळक बातम्या. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 11 वर्षांचा कार्यकाळ, विकासाला प्राधान्य, भ्रष्टाचार मुक्तीवर भर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 11 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या काळात सरकारने पारदर्शकता, प्रामाणिकता आणि निर्णयक्षमतेसह कार्य करत भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला पूर्णविराम दिला असून विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. शासन म्हणजे सेवा ही संकल्पना मोदी सरकारने प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी नमूद केले. या काळात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासनात पारदर्शकता वाढवली गेली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीमुळे योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने मध्यस्थांचा वाटा पूर्णपणे संपला आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे कर प्रणालीत सुसूत्रता येऊन भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. याच काळात कलम 370 हटवून जम्मू काश्मीरचा भारताशी असलेला संबंध अधिक दृढ करण्यात आला, जो एक ऐतिहासिक निर्णय ठरला, असेही ते म्हणाले. वारीतील अन्नदान मंडपांना परवानगी नाकारल्याने आयोजकांमध्ये नाराजी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये अन्नदान मंडप उभारणीसाठी महानगरपालिका आणि पोलिसांकडून कठोर अटी घातल्या जात असल्याने आयोजकांमध्ये नाराजी आहे. भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी याबाबत तीव्र आक्षेप घेतला आहे. निगडी पोलीस स्टेशनकडून ना हरकत दाखला घेऊनही पिंपरी चिंचवड शहर पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव मंडप परवाने देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप काळभोर यांनी केला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अन्नदान परंपरेला बाधा येत असून सेवाभावी संस्था, मंडळे आणि ट्रस्ट यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा पक्षप्रवेश सोहळा, महापालिका निवडणुकीची तयारी सुरू. पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो युवा आणि महिला कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश सोहळा थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला. खासदार बारणे यांनी सर्वांचे शिवबंधन बांधून स्वागत केले आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीस लागण्याचे निर्देश दिले. सध्या राज्यभरात शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असून पिंपरी चिंचवड शहरातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. रत्नागिरी, आर्थिक गैरव्यवहारामुळे फुरुसच्या सरपंचाची पदावरून हकालपट्टी. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील फुरुस ग्रामपंचायतीच्या सरपंच रुकिया लियाकत सनगे यांना विकास कामांमध्ये झालेल्या गंभीर प्रशासकीय आणि आर्थिक अनियमिततेमुळे पदावरून दूर करण्यात आले आहे. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चा कलम 39(1) अंतर्गत हा आदेश पारित केला आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात 15व्या वित्त आयोगाअंतर्गत दापोली रोड ते फुरुस दर्गा या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचे विभागीय चौकशीत उघड झाले आहे. उत्तर प्रदेशात विवाहाचे नवे नियम, फसवणूक आणि लव्ह जिहाद रोखण्यावर भर. उत्तर प्रदेश सरकारने राज्यात विवाहाशी संबंधित फसवणूक, ओळख लपवणे, लव्ह जिहादची प्रकरणे आणि अवैध विवाह रोखण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे नियम आणले गेले आहेत. आता विवाह नोंदणी करताना कुटुंबातील एका प्रौढ सदस्याची उपस्थिती अनिवार्य असेल, तसेच राज्यात कायमचे निवासाचा पुरावा आवश्यक असेल. विवाह लावणाऱ्या व्यक्तीची उपस्थिती म्हणजेच अनाथ किंवा कुटुंबरहित असल्यास आणि विवाहाची व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करणेही बंधनकारक असेल. या नियमांमुळे विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 17 जून रोजी शरद पवार गटाची बैठक, मिशन PCMC सुरू. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पवार यांच्या उपस्थितीत 17 जून रोजी पिंपरी चिंचवड शहरात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पक्षप्रमुख शरद पवार मार्गदर्शन करणार असून पिंपरी चिंचवडमधील पक्षाची सद्यस्थिती आणि आगामी रणनीतीवर चर्चा होणार आहे. मिशन PCMC अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांचा गुन्हे अन्वेषण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव. गुन्हेबाबत उत्कृष्ट प्रावीण्य दाखवणाऱ्या 11 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करून गौरवण्यात आले आहे. पुणे येथे 13 जून 2025 रोजी झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हे पदके व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, लहान मुलींचे लैंगिक शोषण, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, फसवणूक, मानवी आरोग्यास धोका आणणारे गुन्हे, पॉक्सो अंतर्गत गुन्हे यासारखे गंभीर गुन्हे अत्यंत कौशल्याने आणि आधुनिक तपास पद्धतीचा अवलंब करून उघडकीसवर आणले आहेत. कोका कोला प्रकल्पाविरोधात रत्नागिरीत ग्रामस्थांचा जनाक्रोश, पोलिसांकडून गुन्हे दाखल.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील असगणी गावात प्रस्तावित असलेल्या कोका-कोला कंपनीच्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य न देण्याच्या विरोधात ग्रामस्थांचा जनाक्रोश शिगेला पोहोचला आहे. 5 जून रोजी काढलेल्या शांतपूर्ण मूक मोर्चानंतर पोलिसांनी 22 नामनिर्देशित आणि 350 अज्ञात व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईचा निषेध करून स्थानिक युवक-युवतींना नोकऱ्या मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लोकजनशक्ती पार्टी रामविलास स्वबळावर लढवणार. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर लोकजनशक्ती पार्टी रामविलासने आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा गंभीर विचार केला आहे. पक्षाचे पुणे शहर आणि जिल्हाध्यक्ष संजय अल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या 3 महिन्यात संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात पक्षाचे जाळे मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हरवलेले 27 मोबाईल आणि लॅपटॉप शोधण्यात बाणेर पोलिसांचे यश. पुणे येथील बाणेर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक पद्धतीचा वापर करून हरवलेले 27 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप हस्तगत करून त्यांचे मालकांना परत केले आहे. या गॅझेट्सची एकूण किंमत 7,50,000 रुपये इतकी आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि इतर राज्यातून या उपकरणांचा शोध घेण्यात आला. उपनिरीक्षक अविनाश कराड यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने हरवलेल्या मोबाईल फोनचा डेटाबेस तयार करून व्यापक तांत्रिक तपास राबवला. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज नेटवर्क. नमस्कार.